नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. नागरिकांनी विचारले मिळेल का आम्हाला दळून, तर वीज वितरणचे अधिकारी गेले पळून. निलंगा तालुक्यातील झरी येथील विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काढली पळ. संतप्त नागरिकांनी घेरले असता काय झाला नेमका प्रकार पाहूयात. काय आहे सर हे शेतकरी इथं तुमच्याकडे जमलेले आहेत. तुमचे साहेब पळून गेलेत, पण तुम्ही आता हे शेतकरी आलेत. शेतकऱ्यांना समजून सांगत होतो की हे काय म्हणजे काय नेमका विषय काय होता सर विषय काय होता? नाही तुम्ही बाईट देणार आहेत का सर? तुम्ही बाईट देणार आहेत का? मग आता हे शेतकरी इथं थांबलेत, मग काय नेमका यांचा विषय तुम्हाला माहिती आहे का? काय शेतकरी देतील सर विषय काय माहिती आहे का तुम्हाला? शेतकऱ्यांना माहिती आहे, ते देतील मला अधिकार. सर मी शेतकऱ्याचा म्हणून एक पत्रकार म्हणून आपल्याला बाईट मिळेल का आम्हाला? आमचे देतील तिथं बाईट तुम्हाला. तुमचे कार्यकर्ता अभियंता पळून गेलेत, तुम्ही देणार आहेत का? गेलेले नाही, ते आहेत. नाही सर, मला बाईट देण्याचा अधिकार नाहीये, त्यामुळे ते थांबले. सर माझं म्हणणं असं आहे की हे जे लोक आलेत, ह्या लोकांना तुम्ही वेड्यात काढताय का? मग नाही तसं काही वेड्यात वगैरे काही नाही. सर बघा हे बघा कार्यकर्ते. सर हे जे नागरिक आलेत, ह्यांचे काय मागणी आहे नेमकं? काय विषय सांगाल का? ठीक आहे, बाईट नका देऊ, पण घटना खरी आहे का? हे जे शेतकरी म्हणतायत ते काय विषय आहे नेमका? सर काय विषय आहे नेमका? नाही सर बाईट दे सर. तुम्हाला मी बाईट मागत नाही, मी शेतकऱ्यांच्या वतीनं तुम्हाला विनंती करतोय. काय विषय आहे नेमका? काय विषय आहे सर काय विषय आहे? तुमचं नाव कळेल का सर? माझं नाव विजय पळसे आहे, मी सहाय्यक अभियंता आहे. बाईट देण्याचे अधिकार मला नाहीये. बस सर तुम्ही पळ काय करता? हे लोक इथं थांबलेत. सर हे बघा, हे लोक इथं थांबलेले आहेत, पण पळ काय काढताय? मग तुम्ही तुमचं कार्यालय सोडून का जाताय? तुमच्या पळ नाही काढलेली आहे, तिथं सबस्टेशन मध्ये ऑपरेटर कार्यरत आहेत. पळ काढणार. बरं ह्या लोकांची मागणी काय होती? त्या लोकांची मागणी एक 10 ML पावर ट्रान्सफॉर्मर बसवायची मागणी आहे त्यांची. त्या संदर्भात पाहणी करण्यासाठी. बरं विषय असा आहे की नवकुंट झरीचा डीपी इथं आलाय असं नागरिकांचं म्हणणं आहे. सर हे बघा अधिकारी पळून जात आहेत. सर तुम्ही बाईट देणार आहेत का? सर तुम्ही बाईट देणार आहेत का? कुणाला विचारा सर? कुणाला विचारावं लागते? सर कुणाला विचारावं लागते? कुणाला विचारावं लागते? आणि या शेतकऱ्याची काय मागणी आहे? सर हे जे लोक आलेत काय मागणी आहे यांची? बाईट आम्ही देत नाहीये सर. आम्ही बाईट मागत नाही. हे जे लोक आलेत, नागरिक आलेत, यांची मागणी काय आहे? काही घेऊ नका तुम्ही. नाही सर, यांची मागणी काय आहे? हे जे लोक जमलेत यांची मागणी काय आहे? सर मागणी काय? तुम्ही पळून जाऊ नका सर. सत्य घटना समोर सांगा, पळून जाऊ नका सर. हो सर, पण तुम्ही हे नागरिक आलेत, गावकरी आलेत, तुमची म्हणजे त्यांची मागणी काय आणि तुम्ही इथून पळ काय काढता? मग सर बोलणार आहेत का तुम्ही? नाही मी काय बोलणार नाही. तुम्ही बोलणार आहेत का? बोलणार नाही. आम्ही गावकऱ्यांना सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्ही पळून जाताय सर? नाही सर, आम्ही प्रेशराईज करत नाही. नागरिकांची मागणी काय आहे? गावकऱ्यांना सगळं सांगितलेलं आहे. ओके नक्की. नमस्कार. आज निलंगा तालुक्यातील झरी या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी सबस्टेशन आहे MSEBचं. या ठिकाणी केळगाव असेल, झरी असेल, लांबोटा असेल, जाजनूर असेल किंवा परिसरातील अनेक गावातील नागरिक या ठिकाणी संबंधित शेतकऱ्यांना वीज वेळेवर मिळत नाही आणि गेली अनेक दिवसापासून हा DP बंद आहे. यासाठी शेतकरी या सबस्टेशनला पोहोचलेले आहेत. आपल्यासोबत परिसरातील अनेक नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण जाणून घेणार आहोत ते मोजक्याच नागरिकांकडून नेमकं काय विषय झाला होता आणि तुम्ही या ठिकाणी का जमला? बघा, माझं गाव आहे लांबोटा आणि लांबोटा, केळगाव, कलांडी आणि दत्तपाटी एका फिटरवर आहे. ते 5चा DP आहे. ते वारंवार जळतंय, पुन्हा चलत तर नाहीच लाईट. आणि गावात 2 वेळेस, एक वेळेस बंद करून म्हणजे 8 तासामध्ये 4 वेळ शिफ्ट बंद करून चालवायची पाळी आली. उन्हाळा सगळा चालवला. आज 2 वर्षाला आम्हाला हा प्रश्न सारखं उद्भवत आहे. मग आम्ही ह्या अभियंताचं जे काही ऑफिस आहे निलंग्याच्या ठिकाणी तिथं अर्ज केला आहे, मागणी केली की बाबा आम्हाला ह्याच्यात वाढवून पाहिजे. मग त्यावेळेस त्या मागणीनुसार 10चा इथं आलेला आहे, तर हा बसवत नाहीत. आम्ही वारंवार मागणी करतो की बाबा 5चा काढा आणि 10चा बसवा. आम्हाला लाईट आज अशा जून जुलैमध्ये पाऊस नाही आहे, त्याच्यामुळं आमचे पिकं वाळून गेल्यात.
आमचा ऊस सुद्धा जागेवर राहिला नाही, कारण ऊसाला पाणी नाही. त्याच्यामुळे आम्ही यांना विनंती करतोय वारंवार या अभियंताच्या अधिकाऱ्याला की बुवा हा डिपो बसवा. 10चा याचा लोड घेण्याची 350 कॅपॅसिटी आहे आणि आमच्या ह्या गावचा आणि हे 3 गावचं जे काही एकत्रित केलं त्याचा लोड आहे 250 आणि हे 5चा चालतंय 200ला. 250 जास्त होत असल्यामुळं सारखं ट्रिप होते, पाणी पैपाच्या बाहेर येत नाही. त्याच्यामुळे आम्ही मागणी केल्यानंतर 10चा आलाय आणि हा 10चा बसवत नाहीत. वारंवार हे नेण्याचा प्रयत्न करतात, क्रेन आणतात, JCP आणतात, गाड्या आणतात आणि बेटायमाला आम्हाला इथं यावं लागत. आम्ही एके दिवशी रात्री 11ला सुद्धा आलो होतो. आज महिना झाला आम्ही ह्या डीपीच्या मागे आहे की बाबा बसवा म्हणून, आणि ते उत्तर देतात की बसवत नाही, ह्या झरीचा नाही, फलाना नाही, बिस्तान नाही. आमची एवढीच मागणी इथं आलेल्या सगळ्या शेतकऱ्याची की बाबा आम्हाला 10चं बसवून द्या. तुमचं आमचं काही वाद नाही, कुठलं काही नाही, कारण आम्ही कागदोपत्री मागणी केलेली आहे. तुम्हाला काही प्रेशर येत असलं तर आम्हाला सांगा म्हणतं, ते सांगायला तयार नाहीत, आमच्यासोबत बोलायला तयार नाहीत, आमच्यासोबत चर्चा करायला तयार नाहीत. खाली येऊन काय तर वाहन आणतात, क्रेन आणतात आणि उचलून न्यायचा प्रयत्न करतात. आम्ही शेतकरी जर हे डिपो घेऊन गेले तर उपोषणला बसणार आहे. त्याच्यातून काही जण आम्ही आमरण उपोषण हे विधान भवनात सुद्धा जाऊन परराष्ट्र म्हणजे काही विद्युत मंत्री जे आहेत त्यांच्यापाशी सुद्धा जाऊन हा प्रश्न मांडणार आहेत आणि हा प्रश्न मार्गी लावावा असं आमची विनंती आहे. आपण पाहतो या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून लाईट नाहीये. आणखीनही आपल्या सोबत काही नागरिक आणि शेतकरी जोडलेले आहेत. किती दिवसापासून या परिसरातली लाईट बंद होती, काय सांगाल? हा प्रॉब्लेम बरेच दिवस झाला इथं आहे. लोड भरपूर असल्यामुळं इथली कॅपॅसिटी कमी आहे. इथल्या सर्व शेतकऱ्यांना मिळून आणि पाणी पुरवठ्यातसुद्धा गावातील योजनेच्यावरून लाईट जाते काटेजोडीला. तरी अनेक वेळा इथं लाईट कट होते आणि यामुळे इथं 5च्या ऐवजी 10चा डिपो बसावा अशा सर्व परिसरातील शेतकऱ्याची मागणी होती. त्या अनुषंगाने तर डीपी आलेला आहे. आता प्रश्न हा निर्माण झालेला आहे की हा डीपी इथं बसून आता इथून घेऊन जात आहेत. आता ती कोणती टेक्निकल प्रश्न आहे ते आम्हाला शेतकऱ्याला माहीत नाही. आमच्या मागणीनुसार हा डीपी आला आहे 10चा इथं. आमची सर्वांची एकच मागणी आहे, या मागणीसाठी आम्ही उपोषणाला बसू. आम्ही जिथं जायचं तिथं जाऊ. या संदर्भात आम्ही चर्चासुद्धा करू आणि 10चा डीपी इथंच बसला पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी आहे. आत्ताच या ठिकाणी बोलता काही लोकांनी सांगितले की हा डीपी चाकूर तालुक्यातील नागझरी येथील आहे. काय नेमकं म्हणजे इथं हा डीपी आला कसा? हा डेपो कसा आला कसा गेला काही आम्हाला माहीत नाही. डेपो आलेला आहे, आपण मागणी केली. आम्ही मागणी केल्याप्रमाणे हा डेपो आलेला आहे. अगोदर डेपो बसवू म्हणले, नंतर डेपो इतका नाही म्हणले. त्याच्यामुळे आम्ही डेपो अडवलेला. आम्ही डेपो जाऊ देणार मेलो तरी हरकत नाही. आता या ठिकाणी वीज वितरण कंपनीचे अधिकारी वगैरे आले होते. तुम्ही काही त्यांना म्हणजे काही प्रश्न विचारला होता, पण ते या ठिकाणाहून पळून गेलेले आहे. नेमकं हे पळून जाण्यामागचं कारण काय सांगता येईल का? आम्हाला त्यांचं कारण काही माहीत नाही. पळून का गेले, का आले, का नाही. आम्ही त्याला विनंती केली की तुम्ही आमचे मायबाप आहात, आम्ही तुमचे लेकरा, आम्हाला हेच डेपो बसायला पाहिजे. त्यांनी कुठलाही 5चा जुना आणून दिल्या गाडीमध्ये घेऊन आलेले होता, आम्ही परत पाठवून दिलेला आहे. पहा, एकीकडं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही सतत कार्यरत आहोत अशा वल्गना करत आहेत. याच बरोबर आज आपण आहोत लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील झरी येथे. एकीकडं मुख्यमंत्री शेतकऱ्यांचा वाली आहे, कैवारी आहे आणि अनेक वेळेला त्यांनी सांगितलं की वीज माफ करतो वगैरे वगैरे अशा अनेक वल्गना त्या काळामध्ये केलेल्या होत्या. मात्र आज एकीकडं पीक नेमकंच आत्ता बहरत आहे शेतकऱ्यांच्या, कारण गेल्या अनेक दिवसापासून एकतर निसर्गानं शेतकऱ्यांना मारलं होतं, त्यांचा कोप झाला होता. अनेक दिवस पाऊस नव्हता, त्यामुळं शेतकऱ्यांची पिकं अतिशय सपाटलेली होती. मात्र आत्ता निसर्गानं साथ दिली आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून पावसाचा खंड असल्यामुळं त्या पावसाच्या खंडाबरोबरच ज्या शेतकऱ्याकडे पाणी आहे त्या शेतकऱ्याला निसर्गाने मारला आहे. पण किमान वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी तरी शेतकऱ्यांना न्याय देतील या भावनेने शेतकरी आशेवर बसलेले होते. मात्र या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जे खातं आहे सध्याचं वीज वितरण खातं, या सध्याच्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्याच खात्यात जर शेतकऱ्यावर जर असा अन्याय होत असेल तर येणारा काळ काय असेल हे आपण येणाऱ्या काळात पाहणार आहोत. नागराज न्यूजसाठी मी किशोर सोनकांबळे, लातूर.